हॅलो हाय नमस्कार, मी रुही परत एक अशी मस्त रेसिपी तुमच्यावर घेऊन आलेली आहे ना। तुम्ही बघू शकता की एक आज आपण बघणार आहोत ते हे खाऊचं पान आहे, बनारसी पान आहे, एकदम छान टेस्टी। आणि आज आपण त्याची बनवणार आहोत भजी। मस्तपैकी पावसाळ्यात गरमागरम अशी आपण बनवणार आहोत बनारसी पानाची भजी। इतकं सुंदर टेस्टी अशी भजी आहे ना, अशी एकदम मस्तपैकी क्रिस्पी अशी लागते। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे चेक करा। आता वेळ न काढता आपण भजीला सुरुवात करूया। इथे छानपैकी अशी बनारसी पान घेतलेला आहे मी, आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मस्तपैकी अगदी व्यवस्थित। तुम्हाला त्याचा डेट काढायचा असेल तर काढला तरी चालेल, नाही काढला तरी सुद्धा चालेल। तळताना आपल्याला ते असं पकडायला बरं पडतं, अशाने काढा किंवा नका काढू असं काही नसतं, तुम्ही काढला तरी सुद्धा चालेल। आता आपण ही पानं स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत। आता आपण जो बॅटर तयार करायचा आहे भजीसाठीचा तोच करायला सुरुवात करूया। ही पानं आपण एक साईडला आधी ठेवून देऊया। आता आपण बॅटरला सुरुवात करूया। मेजरिंग कपचे 2 कप बेसन घेतलेलं आहे। बेसन चाळून घेतलं तरी सुद्धा चालेल, डायरेक्ट घेतलं तरी सुद्धा चालेल, असं काही नाही। मेजरिंग कपचे 2 कप आपण इथे बेसन घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी 3 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे। कॉर्नफ्लॉवरने छानपैकी भजीला क्रिस्पीनेस येतो, त्याच्यामुळे इथे आपण 3 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतला आहे। 1 टीस्पून ओवा घेतलेला आहे, हातावरती जरासं चोळून घेतलेला आहे। आणि 1 टीस्पून मी ह्याच्यामध्ये धणे आणि जिरं अशी मिक्स पावडर टाकून घेतलेली आहे। आता हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आधी डायरेक्ट पाणी ओतायचं नाही, पहिल्यांदा हा सुका सगळा जिन्नस आहे तो आपण मिक्स करून घेऊया। आता सुरुवातीला आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकताना पाणी एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं टाकायचं। सुरुवातीला मी 1 कप पाणी घेतलेलं आहे। 1 कप पाणी घेऊन पहिलं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं, त्याच्यातली सगळी गुठळी आहे ती पूर्णपणे काढून घ्यायची आणि व्यवस्थित असं आपण हे करायचं। कारण का गुठळी असेल ना तर ते तळताना मग ती व्यवस्थित अशी लागत नाही, म्हणजे खायला आपल्याला ती व्यवस्थित लागत नाही। त्याच्यामुळे पूर्णपणे गुठळी त्याच्यातली काढून घ्यायची, अजिबात गुठळी ठेवायची नाही। हे बघा अशा पद्धतीने। आणि आता पाणी आपल्याला जसं पाहिजे तसंच टाकायचं, एकदम टाकायचं नाही। साधारण आता मला वरती फक्त 2 ते 3 टेबलस्पून पाणी लागलेलं आहे, त्याच्यावरती पाणी लागलेलं म्हणजे 1 कप आणि वरती 3 टेबलस्पून एवढंच पाणी लागलेलं आहे। आणि तेवढ्या याच्यामध्ये आपला हा बॅटर हा जेवढा आपल्याला भजीसाठीचा पातळ पाहिजे तेवढाच झालेला आहे। एकदम पातळ असा करायचा नाही आहे, मग कवर त्याच्यावरती येत नाही, चढत नाही। त्याच्यामुळे आपण पाणी टाकताना जरा बेताने टाकायचं आहे, एकदम पातळ करायचं नाही। आणि अगदीच जर पातळ झालं तर थोडं बेसनचं प्रमाण तुम्ही पुढे वाढवू शकता। आता काय करायचं आहे, आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मीठ। आपण इथे मीठ टाकलेलं नव्हतं, ते आता आपण इथे मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकून परत एकदा फेटून घ्यायचं आहे ते। आता इथे आपण घेतलेला आहे 1/4 टीस्पून खाण्याचा सोडा, आणि परत एकदा सगळं आपण व्यवस्थित असं फेटून घेऊया। ह्याच्याने आपल्या भजीला अजून एक क्रिस्पीपणा येतो आणि छान मस्तपैकी आपली अशी टम्म भजी फुगते। त्याच्यामुळे आपण खाण्याचा सोडा टाकायचं, खाण्याचा सोडा ऑप्शनल आहे। आता आपण तेल एकीकडे गरम करायला चांगलं ठेवलं, ते व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे। आणि आता आपण जो बॅटर बनवलं तर त्याच्यामध्ये हे पान असं पूर्णपणे बुडवायचं आहे, आणि त्याच्यानंतर त्याच्यातलं पूर्ण असं एक्स्ट्रा असं पीठ असतं ते सगळं काढून घ्यायचं, आणि मग ते भजी आपण तळायला सोडायची आहे। एकदम असं भरलेली अशी टाकायची नाहीये, कारण का असं आपण आधी सोडा वगैरे टाकलेला असल्यामुळे आपली भजी अशीच फुगते। मग नंतर असं वरती पिठाचं प्रमाण जास्त असेल तर मग आपली भजी ही अशी नरम पडू शकते। त्याच्यामुळे पिठाचं प्रमाण असं वरती कमीच ठेवायचं आहे। आणि दोन्ही साईडनी आपण व्यवस्थित असं छानपैकी अशी क्रिस्पी होईपर्यंत आपण ही आपली भजी फ्राय करून घ्यायची आहे। बघू शकता किती आकार पण बघ किती छान एकदम हार्टचा आकार येतो, खूप सुंदर दिसायलाही सुंदर दिसतं, आणि इतकी सुंदर ही भजी लागते ना। त्यामुळे नक्की ट्राय करा, आणि तुम्ही ही बनवल्यानंतर तुमची कशी बनते ती मला नक्की कमेंट्स करून सांगा। खूप छान अशी रेसिपी आहे तुमच्याबरोबर शेअर केलेली। ही बघा अशा पद्धतीने आपण बाकीची आता भजी ही तळून घेणार आहोत, आणि अशा पद्धतीने छान मस्तपैकी अशी क्रिस्पी आपली अशी बनारसी पानाची भजी तयार झालेली आहे। खायला खूप चविष्ट अशी वेगळी अशी भजीचा प्रकार तुम्हाला दाखवलेला आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आवडत्या व्यक्तींना शेअर करा, रुहीज किचन 22 सबस्क्राईब करा। चला तर भेटूया एक परत नवीन सुंदर रेसिपी सोबत, नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत रुहीज किचन 22 सबस्क्राईब करा। थँक्यू।